Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म। शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर। बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री धुवाधार पाऊस झाला आणि याच पावसाचा फटका जे आहे ते शेती पिकांसह शेतकऱ्यांना बसलेला आहे। बीडच्या आष्टी कडा भागामध्ये धुवाधार पाऊस पाहायला मिळाला। ढगफुटीजन्य परिस्थिती पाऊस झाला आणि या पावसाच्या पाण्यामुळे आता नदी नाल्यांना पूर आलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलो तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी 11ही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आणि याच पावसाचा फटका शेती पिकांसह शेतकऱ्यांना बसलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर विशेष म्हणजे बीडच्या आष्टी मतदारसंघामध्ये जे की सूर्य देशांचा मतदारसंघ आहे, या मतदारसंघातील कडा येथे ढगफुटीजन्य परिस्थिती निर्माण झाली। मोठा पाऊस पाहायला मिळाला आणि याच पावसाचा फटका नागरिकांच्या शेती पिकांवर बसलेला आहे। त्याचबरोबर अनेक गावांमध्ये संपर्क देखील तुटल्याचं चित्र या ठिकाणी निर्माण झालं होतं आणि सकाळी 40हून अधिक नागरिकांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने रेस्क्यू करत बाहेर काढल्याचं देखील चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं होतं आणि संपूर्ण नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढलेलं आहे, जे की NDRF असेल किंवा काही मदत कार्य असेल घेऊन हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं या ठिकाणी आष्टीमधील कडा या शहरामधनं नागरिकांना बाहेर काढलेलं आहे। स्वतः आमदार सुरेश धस स्पॉटवरती उतरून रस्त्यावरती उतरून संपूर्ण जो की ज्या ठिकाणं नागरिक पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते त्या संपूर्ण नागरिकांना रेस्क्यू करत हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं बाहेर काढलेलं आहे। संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये धुवाधार पाऊस पाहायला मिळाला आणि संपूर्णच मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची देखील नोंद जिल्हा प्रशासनाने केलेली आहे। आणखी जर पाऊस सुरू राहिला तर एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण नदी नाले जे आहेत ते धोक्याची पातळी ओलांडू शकतात असा देखील आता इशारा जिल्हा प्रशासनाने दिलेला आहे। मुंबई तसं योगेश काशीद, आष्टी, बीड।